नमस्कार, निवेदक विठ्ठल पवार या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं अत्यंत सुंदर भाषण आहे। हे भाषण इयत्ता 11वी, इयत्ता 12वी त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असणारं हे भाषण आहे। त्यासाठी भाषण शेवटपर्यंत पहा, ऐका आणि निवेदक विठ्ठल पवार या YouTube चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या YouTube चॅनलला आता सबस्क्राइब करा। आदरणीय व्यासपीठ, सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्वजण आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। या पवित्र आणि राष्ट्रीय सणाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना मी प्रथमतः प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। मित्रांनो, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे। 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताचे संविधान लागू झाले आणि भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनला। या दिवशी आपण केवळ एक राष्ट्रीय सण साजरा करत नाही, तर आपल्या देशाच्या संविधानाचा आणि लोकशाही मूल्यांचा गौरव करतो। आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। अनेक वर्षांच्या संघर्षातून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले। त्यांचे बलिदान कधीही विसरता कामा नये। संविधानानं आपल्याला अनेक हक्क दिले आहेत, जसे की स्वातंत्र्याचा हक्क, समानतेचा हक्क। हे हक्क आपल्याला आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी वापरले पाहिजे। आज आपल्या समोर दारिद्र्य, बेरोजगारी, भ्रष्टाचार अशा अनेक समस्या आवासून उभ्या आहेत, पण या समस्यांवरती मात करणं अशक्य नाही। आपण सर्वजण या प्रसंगी एकत्र येऊन प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास या समस्यांवरती नक्कीच मात करू शकतो। एक विद्यार्थी म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की आपण शिस्तबद्ध राहून प्रामाणिकपणे अभ्यास करून देशाच्या विकासात हातभार लावावा। आपल्या देशाची खरी शक्ती आपल्या विविधतेत आहे। आपण सर्वजण वेगवेगळ्या भाषा, धर्म, पंथ, जात, संस्कृतीमध्ये जरी आपण विभिन्न असलो तरी एक भारतीय म्हणून आज आपण सर्वजण एकत्र आहोत। अर्थात विविधतेत एकता आहे हे आपण समजून घ्या, आणि हीच एकता आणि हाच बंधुभाव आपल्याला जगातील इतर देशांपेक्षा वेगळे ठरवते। चला तर मग आज आपण सर्वजण मिळून 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाप्रसंगी शपथ घेऊया। आपण एक जबाबदार नागरिक बनू, देशाच्या संविधानाचा आदर करू आणि एक मजबूत, समृद्ध आणि विकसित भारत घडवण्यासाठी आपले योगदान देऊ। स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे, भारतवासी माझा भाऊ आहे, भारतवासी माझा प्राण आहे, भारताच्या देवदेवता ह्या माझ्या ईश्वर आहेत, भारतीय समाज हा माझ्या बाळपणाचा पाळणा, माझ्या तारुण्याची फुलबाग, माझ्या वार्धक्याची वाराणसी आहे। बंधूंनो, उच्च स्वराने उद्घोष करा, भारताची माती हा माझा स्वर्ग आहे आणि भारताच्या कल्याणात माझं कल्याण आहे। खऱ्या अर्थानं हा विचार या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी सार्थ ठरूया आणि त्या पद्धतीनं देशाच्या विकासासाठी माझं सामाजिक बांधिलकीचं योगदान देण्याचा प्रयत्न करूया। निश्चितपणानं भारत हा लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे, हे खऱ्या अर्थानं यशस्वी करून दाखवण्याची ही सुवर्ण संधी आहे। एवढे बोलून मी माझे भाषण थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय। आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।